तर मित्रांनो, कोण होतीस तू, काय झालीस तू, या मालिकेच्या 16 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये कावेरी युगला शिक्षा घडवून आणणार आहे. आणि ती शिक्षा कावेरी नाही तर सुलक्षणा स्वतः युगला ती शिक्षा देणार आहे. युगने घरातला सगळ्यात मोठा नियम तोडलाय आणि त्यामुळे कावेरी सुलक्षणाला आठवण करून देते की घरातला नियम कोणता आहे आणि हा नियम मोडल्यामुळे युगला आता शिक्षा मिळणार. युग घाबरलेला असतो. आपल्याला काय शिक्षा मिळते आणि या कावेरीमुळे मिळते म्हणून त्याला अजून त्रास होतो. तर ह्या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेमध्ये पूजा चालू होणार असते. सुलक्षणा म्हणते, कावेरी यश पूजेला बसा. कावेरी यश पूजेला बसतात. विद्या त्या दोघांची गाठ बांधत असते आणि तेवढ्यात कावेरीला चक्कर येते. कावेरी खाली कोसळते. सगळे तिच्या काळजी घेतात, तिच्या भोवती असतात, तिच्या तोंडावरती पाणी मारतात आणि तिला पाणी पाजतात. विद्या म्हणते, वहिनींनी सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये, उपवास केलाय आणि त्यामुळे हे झाले. तर युगला वाटत असतं की कावेरी ॲक्टिंग करते. सगळ्यांना कावेरीची खूप काळजी वाटते. सगळ्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. तर अमृता मोठमोठ्याने हसायला लागते. अमृता म्हणते, अगं मावशी, तुला कसं कळत नाहीये, ही सगळी हिची नाटकं आहेत. आधी यश सोबत लग्न करण्यासाठी आदळआपट केली, फसवाफसवी केली, लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त केली आणि आता एकत्र राहायची वेळ येते तेव्हा हे विचित्र वागतायत. तुम्हाला कळत नाही का? यांची प्रेम वचनं सगळे खोटं आहेत. सुलक्षणा ओरडते. सुलक्षणा अमृताला गप्प बसायला सांगते. अमृता म्हणते, मावशी, अगं या दोघांचं एकमेकांवरती प्रेमच नाहीये, हे दोघं नाटक करतायत. मला तर माहिती आहे ना, मला पूर्ण खात्री आहे यशचं बाहेर अफेअर आहे आणि ती मुलगी इकडची नाही आहे, लंडनमधली आहे. यश, लंडनमध्ये तुझं अफेअर चालू झालं होतं ना? सुलक्षणा खूप चिडते. सुलक्षणा म्हणते, अमृता, फालतू बडबड करू नकोस तू. या दोघांचं एकमेकांवरती प्रचंड प्रेम आहे आणि माझा यश असा फालतू नाही आहे, तो एकनिष्ठ आहे, माझी पूर्ण खात्री आहे. अमृता म्हणते, मावशी, एका तासात सगळं कळेल ह्यांची नाटकं का काय. अगं हे दोघं मिळून आपल्याला मूर्खात काढतायत. आता ह्यांना आपण मूर्खात काढायचं, यांची नाटकं सगळ्यांच्या समोर आणायची. मावशी, मी आता डॉक्टरांना बोलवते. खरं काय आहे ना, कावेरीला खरंच चक्कर आली होती की नाही ते डॉक्टर सांगतील. अमृता डॉक्टरांना फोन करते. तर इथे सगळे कावेरीला आतमध्ये घेऊन जातात. युगला वाटत असतं की कावेरी ॲक्टिंगच करते. थोड्या वेळाने डॉक्टर तिथे येतात. डॉक्टर कावेरीला चेक करतात. कावेरीला फणफणून ताप आलेला असतो. तिला ॲलर्जी झालेली असते. डॉक्टर तिला बेडरेस्ट करायला सांगतात आणि काही औषधं देतात. घरातले सगळे बाहेर जातात. सगळ्यांना काळजी वाटत असते. युग कावेरीला म्हणतो, काकूबाई, तुला खरंच ताप आलाय? कावेरी म्हणते, अरे नाही. कावेरीला आठवतं, जेव्हा कावेरी पूजेसाठी बसली होती तेव्हा तिला कोकमची ॲलर्जी आहे म्हणून तिने कोकम तोंडात टाकलं होतं आणि त्यामुळे तिला ॲलर्जी येऊन पटकन तापही आला होता. युग कावेरीला म्हणतो, वा ग वा, किती भारी ॲक्टिंग करतेस तू, खरंच कमाल आहे तुझी. कावेरी तोंडातलं कोकम काढून फेकून देते. तर इथे सुलक्षणा गुरुजींकडे येते. गुरुजींना ती म्हणते, बघता ना तुम्ही, कावेरी यश यांचा संसार चालू व्हावा म्हणून पूजा करायची होती, पण सारखे विघ्न येत आहेत, ही पूजा नको करायला. गुरुजी म्हणतात, नाही, जर कावेरी बसू शकत नाही ना तर यश एकटा बसू शकतो. यशच्या कनवटीला सुपारी बांधायची आणि त्याने बसायचं. तेवढ्यात तिथे यश येतो. यश म्हणतो, मा, अगं हे सगळं करायची काही गरज नाही आहे, हे बघ मी काय आणले. यशने आपल्यासोबत कावेरीचं कटआउट आणलेलं असतं. सगळ्यांना यशची ही आयडिया आवडते. विद्या तर कावेरीच्या कटआउटसोबत फोटोसुद्धा घेते. सुलक्षणा म्हणते, चल लवकर पूजेला बस. युग कावेरीचं कटआउट घेऊन पूजेला बसतो. तर कावेरी लपून हे सगळं बघत असते. अमृताची नजर कावेरीकडे जाते. अमृता म्हणते, कावेरी, आलीस तू बाहेर? आता बाहेर आलीच आहेस तर बस पूजेला. अमृता कावेरीला पुढे घेऊन येते आणि सुलक्षणाला सांगते की कावेरी आडून आडून बघत होती, आपण तिला पूजेला बसू. सुलक्षणा म्हणते, नाही हा कावेरी, तुला मगाशी पण ताप होता, तू जा आराम कर. जेव्हा पाया पडायचे असेल ना तेव्हा तुला बोलवते, तू जा आता आतमध्ये. विद्या कावेरीला आतमध्ये घेऊन जाते आणि कावेरीला आराम करायला सांगते. थोड्या वेळाने छान पूजा पार पडते. सुलक्षणा कावेरीला बोलवून आणायला सांगते. विद्या कावेरीला बोलवायला जाते. विद्या कावेरीला म्हणते, वहिनी, पूजा झाली आहे, आता चला तुम्ही देवाचं दर्शन घ्या आणि सगळ्यांच्या पाया पडा. दोघांनी हाताला हात लावून पूजा करा. कावेरीला युगला टच करायचं नसतं आणि युगला कावेरीला टच करायचं नसतं. कावेरी विचार करते की आता काय करू. कावेरी थोड्या वेळानंतर बाहेर येते आणि देवाच्या पाया पडायला जाते. कावेरीच्या हातावरती एवढी मोठी पट्टी असते. सुलक्षणा विचारते, कावेरी, आता हे काय झाले? कावेरी म्हणते,
मगाशी मला ॲलर्जी झाली होती ना, ती ॲलर्जीची रॅश माझ्या हातावर आली आहे आणि मी जर यशला हात लावला तर त्याला पण ॲलर्जी येईल, म्हणून मग पट्टी बांधली आहे. अमृताला हे सुद्धा डाऊटफुल वाटतं, पण अमृता कोणासमोर काही बोलू शकत नाही. कावेरी तिकडचा एक चमचा घेते आणि यशच्या हाताला हात लावल्यासारखं दाखवते. त्यामुळे पूजासुद्धा व्यवस्थित पार पडते. थोड्या वेळाने पूजा व्यवस्थित पार पडते आणि कावेरी किचनमध्ये आलेली असते. युगला खूप भूक लागलेली असते. युग कावेरीकडे येतो आणि कावेरीला काहीतरी खायला मागतो. कावेरी कारलं बनवत असते. युग ते बघतो आणि म्हणतो, मला कारलं खायचं नाहीये. कावेरी युग यांच्यामध्ये पुन्हा वाद होतात आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो. तर मालिकेच्या 16 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये युग कावेरीला म्हणतो, मला हे सगळं खायचं नाहीये, मी बाहेरून काहीतरी ऑर्डर करतो. कावेरी म्हणते, आमच्या इथे असं चालत नाही, बाहेरून काही मागवू शकत नाही. युग काही ऐकत नाही, तो पिझ्झा मागवतो. थोड्या वेळाने पिझ्झा येतो. विद्या तो पिझ्झा घ्यायला जाते. विद्या विचारते, हा कोणी मागवलाय पिझ्झा? युग म्हणतो, मी मागवलाय, आज आपण छान पिझ्झा खायचाय. युग तो पिझ्झा घेऊन आतमध्ये येतो. सुलक्षणाला ते अजिबात आवडत नाही. सुलक्षणा म्हणते, यश हे काय आहे? बाहेरचं काहीही मागवायचं नाही, हा नियम आहे ना या घरचा? कावेरी तेवढ्यात तिथे येते. कावेरी म्हणते, मा अहो यशने या घरचा नियम मोडलाय आणि सगळ्यांना हे नियम सारखेच आहेत ना, मग आता चूक झालीच आहे तर शिक्षा तर मिळायलाच हवी. देणार ना शिक्षा? सुलक्षणा म्हणते, हो मी शिक्षा देणार. युग घाबरतो. सुलक्षणा शिक्षा देणार म्हणजे काहीतरी मोठी शिक्षा असणार असं त्याला वाटतं. तो थरथर कापत सगळ्यांकडे बघत असतो.